गुड मॉर्निंग एव्हरीवन. खूप खूप धन्यवाद सकाळी उठून मीटिंग जॉईन केल्याबद्दल आणि स्वतःच्या आयुष्याला सुंदर असं बनवण्यासाठी तुम्ही रोज मीटिंग जॉईन करता, त्यासाठी मी तुमचे खूप आभार व्यक्त करते. प्रेयर सुरू करूया. थँक्यू, 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 थँक्यू परमात्मा. थँक्यू. आजचा हा श्वास माझा चालतो आहे, मी जिवंत आहे. मी सगळं सुंदर असं वातावरण आजूबाजूला अनुभवू शकते. माझं शरीर सुदृढ आहे, माझे हातपाय खूप छान चालत आहे. आजचा दिवस हा प्रेम, आदर, सन्मान, संपत्ती या सगळ्या गोष्टींनी भरून आहे. माझे आप्तेजन खूप छान आहेत, सुदृढ आहेत, सगळे व्यवस्थित आहे. आजची ही सकाळ माझ्यासाठी अतिशय मंगलमय, अतिशय सुंदर आहे. धन्यवाद माझ्या आईसाठी, जिने मला जन्म दिला. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी माझं संगोपन केलंय, मला वाढवलंय. धन्यवाद माझ्या नवऱ्यासाठी, ज्यांच्यामुळे मी आज सुख उपभोगती आहे. धन्यवाद माझ्या मुलीसाठी, जिने मला मातृत्वाचं दान दिलेलं आहे. धन्यवाद माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींसाठी. धन्यवाद माझ्या सगळ्या नातेवाईकांसाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद पंचतत्वांसाठी. धरती माता, जी सतत आम्हाला ग्राउंडेड राहायला शिकवते, या धरती मातेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद पाण्यासाठी, जे पाणी निर्मळ आहे, जे आमची तृष्णा भागवतं, सृष्टीचं निर्माण करतं. त्या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सूर्यप्रकाश अग्निदेवतेसाठी, जे रोज आम्हाला काही नवीन चैतन्य घेऊन येतं, नवीन गोष्टी शिकवतं, आम्हाला उत्साह प्रदान करतात. आमच्या अडचणी त्याला सांगितल्यावर तो आमच्या अडचणी सोडवतो. त्या सूर्यप्रकाशासाठी, त्या एनर्जीसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद हवेसाठी, श्वासाद्वारे माझ्या नाकामध्ये जाऊन मला ऑक्सिजन देते, मला जिवंत ठेवते. त्या हवेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ब्रह्मांडासाठी, स्पेस एलिमेंटसाठी, जे माझ्या सभोवताली आहे, ज्यामुळे मी सगळी कामं करू शकते. त्या स्पेस एलिमेंटसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद या पूर्णत्वाच्या दिवसासाठी, संपूर्णत्वाच्या दिवसासाठी, माझी सगळी कामं खूप छानपणे पार पाडण्यासाठी. रोज माझ्या जीवनामध्ये चमत्कारामागे चमत्कार आणि आश्चर्यामागून आश्चर्यकारक नवीन नवीन छान छान गोष्टी घडतात. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार असल्यामुळे मी सगळ्यांना माफ करते. माझ्याकडून कोणाला दुखवलं गेलं असेल तर मी त्यांची माफी मागते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परमेश्वरा, आजचा दिवस अतिशय सुंदर तू मला दिला आहेस, त्यासाठी धन्यवाद. माझ्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये संपत्ती दिली आहे, त्यासाठी धन्यवाद. मला सुदृढ शरीराचं दान दिलंय, त्यासाठी धन्यवाद. सगळ्या नातेवाईकांसाठी धन्यवाद. मी खूप भाग्यवान आहे, मी खूप भाग्यवान आहे, मी खूप भाग्यवान आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हँड्स अप डोक्यावर ठेवायचं आहे. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. मी परमेश्वराची अतिशय लाडकी संतान आहे. मी पैशाचा चुंबक आहे. मी पैशावर खूप प्रेम करते. पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतो. पैसा मला खूप आवडतो. सतत तो माझ्याजवळ असतो. मी जिथे हात टाकेल तिथे पैसा मिळतो. माझ्या प्रत्येक कामामध्ये मला यश आणि कीर्ती प्राप्त होते. मी यश आहे. मी फक्त जिंकण्यासाठी आली आहे. माझा प्रत्येक दिवस हा सुवर्ण दिवस आहे. माझा काळ सुवर्ण काळ चालू आहे. मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धरती मातेला दंडवत करायचा. आपल्या आतमध्ये असलेल्या परमपिता परमेश्वराला नमन करायचं. माझ्या समोर असलेले सगळ्या आत्म्यांना आत्मवंदन. आजची सकाळ तुम्हा सगळ्यांना खूप शुभ, खूप छान आजचा दिवस
खूप सुंदर असा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांची लवकर स्वप्नपूर्ती हो हीच इच्छा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नंबर 8 पासून आपलं सुरुवात होणार आहे. सो एनिबडी. आणि दिवसभरामध्ये तुम्ही 3-4दा जिथे कुठे बसाल इथे 3 श्वास घेऊन स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायची प्रॅक्टिस करत राहा. कुठून सुरू करायचं मॅम? नंबर 8. गरिबी हा सद्गुण नव्हे, हा एक मानसिक आजार आहे. या मानसिक द्वंद्व किंवा आजारावर त्वरित उपचार करावेत. लक्षात ठेवा, तुम्ही तंबूत राहायला, चिंध्या लष्करे परिधान करायला किंवा उपाशी मरायला आला नाही. तुम्ही इथे अधिक समृद्ध जीवन जगण्यासाठी आला आहात. 10. डर्टी मनी किंवा घाणेरडा पैसा हा शब्द कधीही वापरू नका किंवा मला पैशांचा तिरस्कार वाटतो असे म्हणू नका. तुम्ही ज्याच्यावर टीका करता ते तुम्ही गमवाल. पैसा स्वतःच वाईट किंवा चांगला नसतो. तुम्ही ज्याप्रमाणे त्याचा विचार करता तसा तो बनतो. 11. पुन्हा पुन्हा म्हणा, मला पैसा आवडतो, मी तो सुज्ञपणे, सज्जनशीलतेने आणि विवेकाने वापरतो. मी मी तो आनंदाने मुक्त करतो आणि तो माझ्याकडे 1000 पटीने परत येतो. 12. खाणीत सापडणाऱ्या प्रत्येक तांबे जास्त कथील आणि लोखंडापेक्षा पैसा जास्त वाईट नाही. सर्व वाईट गोष्टी अज्ञानातून आणि मनाच्या शक्तीच्या दुरुपयोगातून निर्माण होतात. 13. अंतिम परिणाम तुमच्या मनात चित्रित करा. तुमचे अंतर्मन तुमच्या मानसिक चित्रावर प्रतिक्रिया देते आणि ते प्रत्यक्षात आणते. 14. काहीही न देता काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न सोडून द्या. फुकटचे अन्न कधीच मिळत नाही. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावे लागते. जर तुम्ही तुमचे ध्येय, आदर्श आणि कामाकडे मानसिक रीतीने लक्ष दिले, तर तुमचे अंतर्मन तुम्हाला नेहमीच साथ देईल. संपत्तीची गुरुकिल्ली म्हणजे अंतर्मनाचे नियम लागू करणे आणि त्यात संपत्तीच्या कल्पनेची बीजे पेरणे. ओके. काल आपला 7 पर्यंत समजून झालेलं होतं. तर कालचं जेवढं मी समजून सांगितलं तेवढं सगळ्यांना समजलेलं आहे. नंबर 8. गरिबी हा सद्गुण नाहीये. म्हणजे गरीब राहणे किंवा गरिबासारखं विचार करणे किंवा असतानाही गरिबीसारखं फक्त प्रिटेंड करणे हे एक मानसिक आजार आहे. हा सद्गुण नाही आहे. आणि या मानसिक द्वंद्वावर आणि या आजारावर आपल्याला स्वतःलाच उपचार करावे लागतील. आपल्याला समजावं लागेल की आपण कुठे चुकतो आहोत, आपल्याला काय करायचं आहे. आणि पुढे इथे तंबूत राहायला किंवा तुम्ही असं गरिबी जगायसाठी तुम्हाला जन्म मिळालेला नाहीये किंवा उपाशी राहायला तुमचा जन्म झालेला नाहीये. तुम्हाला इथे समृद्ध जीवन जगण्यासाठी तुम्ही आला आहात आणि ते जगायचं असेल तर तुम्हाला तुमच्या विचारांवर सगळ्यात पहिले काम करावं लागेल. पैशाला काहीही गोष्टी म्हणताना विचार करायचा. घाणेरडा पैसा, डर्टी मनी, पैसा मला आवडत नाही, पैसा मला तर माझ्याकडे इतकंच पैसा बरा बाबा, जास्त पैसा असला की हे होतं, बस परमेश्वरा माझ्या कामापुरता पैसा माझ्याजवळ येऊ बस. असं एवढं काहीही म्हणायचं नाही आहे. पैशाचा तिरस्कार करायचा नाही, त्याची टीका करायची नाही, कारण टीका कोणालाच आवडत नाही. अप्रिसिएशन हे सगळ्यांना आवडतं. पैसा ही एक एक एनर्जी आहे. तिलाही तिलाही अप्रिसिएशन आवडतं, तिलाही प्रेम आवडतं. तुम्ही जितकं जास्त प्रेम, जितकं जास्त अप्रिशिएट तिला कराल, ती तेवढीच तुमच्या जवळ राहील. तुम्हाला टीका केल्यानंतर पैसा वाईट किंवा चांगला नसतो. ज्याप्रमाणे तुम्ही त्या पैशाचा विचार कराल तसा तो पैसा तुम्हाला मिळेल किंवा तसा तो तुम्हाला बनवेल. आणि ही अफर्मेशन अजून एक छोटीशी अफर्मेशन आहे जी खूप छान आहे.
मला पैसा आवडतो. मी तो सुज्ञपणे, सर्जनशीलतेने आणि विवेकाने वापरतो. मी तो आनंदाने मुक्त करतो आणि माझ्याकडे 1000 पटीने येतो. ही एक छोटी अफर्मेशन आहे. ही पण तुम्ही सहज पैशासाठी म्हणू शकता. ठीक आहे. खाणीत सापडणाऱ्या तांबे, जस्त, कथील किंवा लोखंडापेक्षा पैसा जास्त वाईट नाही आहे. पैसा हा अज्ञानातून, त्याच्या शक्तीचा जर तुम्ही दुरुपयोग केला, तिथून निर्माण होतो. पैसा अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे. तुमच्या कुठल्याही स्वप्नांचं जेव्हा तुम्ही स्वप्न चित्रित करता, तेव्हा तुम्हाला एंड रिझल्ट तुमच्या बघायचा आहे. अंतर्मनामध्ये त्या मानसिक चित्रपटलावर तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही प्रत्यक्षात आणा. तुम्हाला जर गाडी हवी आहे, आयफोन हवा आहे, एखादं कबड हवं आहे, वॉशिंग मशीन हवी आहे, फ्रीज हवी आहे, तर ती फ्रीज तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. त्या फ्रीजचा अनुभव करायचा, त्याचा कलर, त्याचा उंची, तो कुठे ठेवणार, कसा दिसणार, कशा वस्तू तुम्ही अरेंज करणार, सगळं तुम्हाला चित्रण करावं लागेल. कारण सबकॉन्शियस माइंड चित्र घेत असतो. चित्र तो इमेज फॉर्म करतो. त्या इमेज प्रमाणे तो त्याच्यावर काम करतो. काही न देता म्हणजे फुकट या जगामध्ये फुकट असं काहीच मिळत नाही. आणि फुकटचं ज्ञान हेही घेऊ नये. फुकट कुठलीच गोष्ट आपल्याला लाभही लागत नाही किंवा त्याचं फळही मिळत नाही. काहीही मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. कुठे जर आपण गेलो तर मित्राने जर 10 रुपये खर्च केले, आपण तरी थोडे खर्च करायचे. आपण असं नाही, भेटताय तर चला खाऊन घ्या, पिऊन घ्या, असं कधीही म्हणजे ही काय दाखवतं, ही तुमची मानसिकता दाखवतं पैशाबद्दलची, की तुम्ही एकतर ती भीती तुमच्या मनात आहे किंवा तुमच्यामध्ये ग्रेडीनेस आहे की तुम्हाला खर्च करायचं नाही आहे किंवा तुम्ही गरीब आहात, अशी तुमची मानसिकता त्याच्यात होते. मग आपली मानसिकता जशी होईल तसं आपण हो. मग आपलं सबकॉन्शियस माइंडला आपण ट्रेंड काय करतोय, काल आपण सांगितलं की ट्रेनिंग दिवसभर चालू असतं सबकॉन्शियस माइंडचं आणि तो ट्रेन होत असतो. जेव्हा पैसा नाही किंवा पैशाचा अभाव आपण दाखवू, मग तसंच तो ट्रेन होईल. त्याप्रमाणे तो तसाच रिॲक्ट करेल आणि तशीच सिच्युएशन पुन्हा 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 एक पे एक फ्री असं तुम्हाला देत राहील. मग काही न देता काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न सोडून द्यायचा. फुकटचं अन्न कधीच मिळत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला परिश्रम करावे लागतील, काहीतरी द्यावं लागेल. तुमचं ध्येय, तुमचा आदर्श आणि कामाकडे मानसिक रीतीने लक्ष दिले तर तुमचे अंतर्मन तुम्हाला नेहमी साथ देईल. तुम्ही जे काही तुमचं आदर्श आहे, फोकस तुम्ही काहीतरी मला मग त्याच्यासाठी तुम्हाला त्यासारखं वागावं लागेल. तसे तसे तुमचे विचार असले पाहिजे. अरे मी काय बाबा ऑफिसमध्ये जाऊन 2 पाय टाकून मस्त बसेल, व्हिडिओ बघत राहील, मला तरी पैसा द्यावा कंपनीने, असं विचार कधीही करू नये. नेहमी कामचुकारपणा नको. तुमच्या कामामध्ये तुम्हाला व्यवस्थित राहायला हवं. संपत्तीची खरी गुरुकिल्ली म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मनाचे तुम्ही सगळे जे आतापर्यंत आपण वाचलेले नियम लागू करा आणि मग बघा की तुमच्याकडे संपत्ती कशी पैशाच्या रूपामध्ये म्हणजे संपत्ती अशी भरभरून येईल. त्या संपत्तीचं बीज रोपण करा. So this lesson is completed. Today we'll start new lesson 11 आणि या लेसन सगळ्यांना समजलं आहे. चला लेसन नंबर 11 अंतर्मनाचे भागीदार, यशाचे भागीदार. प्राजक्ता स्क्रीनवर दिसत नाहीये ना. नाही दिसत आहे का? नाही पेज नाही दिसत. ते फोल्डरच फोल्डर्स दिसत दिसते. आहेत मॅम. एक सेकंड. दिसतंय आता? हो. हम्म. तुमचे अंतर्मन हे यशाचे भागीदार आहे. हम्म. यश म्हणजे जीवनात यशस्वी होणे हा आहे. या पृथ्वी तलावावर दीर्घकालीन शांती, आनंद आणि सुख मिळवणे यालाच यश म्हणता येईल.
या गुणांचा शाश्वत अनुभव म्हणजे येशूने सांगितलेले सर्वकालीन जीवन, शांतता, सौहार्द, अखंडता, सुरक्षितता आणि आनंद या जीवनातील खऱ्या गोष्टी अमूर्त आहेत. त्या बरोबर. माणसाच्या सखोल स्वभावातून निर्माण होतात. या गुणांचे चिंतन केल्याने आपल्या अंतर्मनात स्वर्गाचा खजिना तयार होतो. हे खरोखरच असे ठिकाण आहे जेथे पतंग आणि गंज त्याला कमकुवत करत नाही. हम्म. चोर यश ज्याची हे चोरी सांगते करू आधी. शकत नाही. प्राजक्ता एवढं बोलून सांगून देते, मग पुढचं वाचा. हा. येस. तुमचे अंतर्मन हे यशाचे भागीदार आहे. तुम्ही जे काही यश तुम्हाला मिळेल तुमच्या जीवनामध्ये, याच्यामध्ये तुमच्या अंतर्मनाचा खूप मोठा सहभाग असतो. यश जीवनात यशस्वी होणे हा आहे. यश हे कुठल्याही प्रकारचं असू शकतं. ऍज अ मदर तुम्ही सक्सेसफुल मदर आहात, तुमचे मुलं खूप छान घडवले आहे. तुम्ही ऍज अ एम्प्लॉय तुम्ही तुमच्या वर्क प्लेस मध्ये खूप यशस्वी आहात. तुम्ही तुमच्या पैशाच्या याच्यामध्ये यश आहात. यश म्हणजे जीवनात तुम्ही सगळ्या कुठल्या तरी एक वेगळ्या वेगळ्या फील्ड आहे, तिथे तुम्ही यशस्वी होणे, हे यशाची डेफिनेशन आहे. ठीक आहे. तुमचे रिलेशन्स खूप छान आहे, हे एक तुमचं यश असू शकतं. यश म्हणजे फक्त पैसा कमवला आणि मी खूपच माझं व्यवस्थित सगळं चाललंय त्याला यश म्हणत नाही. यश ही सगळ्याच भागामध्ये येतं. तुम्ही तुमचे नातेसंबंध कसे आहे, तिथे तुम्ही यशस्वी आहात की नाही. तुमचे फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही कसे तुमचे वागतात ते यशस्वी आहेत की नाही. तुमच्या वर्क प्लेसला तुम्ही कसे आहात ते यशस्वी आहात की नाही. सगळीकडे म्हणजे यश जीवनात यशस्वी होणे हा आहे. आणि या पृथ्वी तलावर यश कशाला म्हणता येईल, जिथे नेहमी शांती आहे. तुमच्या घरामध्ये तुम्ही सगळीकडे शांती, आनंद, सुख सगळ्याच फील्डमध्ये आहे. तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या रिलेशनशिपमध्ये, तुमच्या पैशाच्या ह्याच्यामध्ये सगळीकडे तुम्ही शांती, आनंद आणि सुख मिळवता दीर्घकालीन. त्याला यश म्हणायचं. हे गुण आहे ते शाश्वत आहेत, खरे आहेत. आणि याचं येशूंनी काय सांगितलं आहे की जीवनामध्ये जेव्हा सर्वकालीन जीवन, शांतता, सौहार्द, अखंडता, सुरक्षितता आणि आनंद हे खरं जीवनाचं अमृत आहे. जिथे शांती असते, जिथे युनिटी असते, जिथे सुरक्षितता आहे, आनंद आहे, आणि हे त्या माणसाच्या सखोल स्वभावातून निर्माण होतं. या गुणाचा आपल्याला आपल्या अंतर्मनामध्ये स्वर्गाचा खजिना तयार कर. तुमच्याकडे जर हे गुण असतील ना, तर हे सतत चिंतन केल्याने तुमच्या अंतर्मनामध्ये स्वर्ग तयार होईल. आणि हे ते ठिकाण आहे. या ठिकाणा हे ज्या स्वर्गाला कधीच गंज लागत नाही किंवा पतनही पावत नाही. हे कमकुवतही करत नाही आणि याची कोणी तुमच्याकडून चोरी सुद्धा करू शकणार नाही. हे गुणच इतके छान आहेत. जिथे तुम्ही कुठलीही कंडिशन असू दे, कसंही असू शकतं, तुम्ही शांत आहात, काम आहात, कूल आहात, तुम्हाला काही फरक पडत नाही. जसं बुद्ध, त्यांना कोणी शिव्या दिल्या काय, काही बोललं काय, ते कधीच त्यांना काहीच फरक पडायचं नाही. परिस्थिती कुठलीही असो, शांततेने हँडल करणे, ज्याच्यावर मी सध्या खूप काम करते आहे. आणि युनिव्हर्स माझी तेवढीच छान छान परीक्षा पण घेत आहे. मला प्रत्येक ठिकाणी तो खूप टेस्ट करतो आहे. यशाची पहिली पायरी. यशाची सर्वात महत्वाची पायरी म्हणजे तुम्हाला जे आवडते ते शोधणे आणि करणे. जोपर्यंत तुम्ही जे काही करत आहात ते तुम्हाला आवडत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला स्वतःला यशस्वी समजणार नाही. जरी जग तुम्हाला खूप यशस्वी म्हणत असेल तरीही जेव्हा तुम्हाला एखाद्या कामाची आवड असते तेव्हा तुम्हाला ते करण्याची तीव्र इच्छा असते. जर एखाद्या व्यक्तीला मानसोपचार तज्ञ बनण्याची इच्छा असेल तर त्यात डिप्लोमा मिळवणे आणि त्याच्या प्रमाणपत्राला भिंतीवर टांगणे पुरेसे नाही. जर त्याने त्या क्षेत्रात पुढे काम करायला पाहिजे, कॉन्फरन्समध्ये भाग घ्यायला पाहिजे आणि मानवी मन आणि त्याच्या कार्याचा अभ्यास सुरू ठेवला पाहिजे, तो इतर दवाखान्यात जाईल आणि नवनवीन वैज्ञानिक नियतकालिके वाचेल. दुसऱ्या शब्दात, जो मानवी दुःख कमी करण्याच्या नवनवीन मार्गांबद्दल ज्ञान मिळवत राहील,
कारण तो त्याच्या रुग्णांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देतो. परंतु कदाचित मी हे पहिले पाऊल उचलू शकत नाही, कारण काय करायचे आहे हे मला माहित नाही. मला कोणते काम आवडते हे देखील माहित नाही. मला आवडते क्षेत्र मी कसे निवडू, अशी तुमची दशा असेल तर पुढील प्रकारच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करा. माझ्या अंतर्मनाची अमर्यादित बुद्धिमत्ता मला जीवनातील माझे खरे स्थान स्पष्ट करून दाखवत आहे. ही प्रार्थना हळूहळू सकारात्मक आणि प्रेमळपणे तुमच्या अंतर्मनाला सांगा. जेव्हा तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाला धरून राहाल, तेव्हा तुम्हाला भावना, संकेत आणि विशिष्ट दिशेने भावनेच्या स्वरूपात उत्तर मिळेल. हे उत्तर तुम्हाला स्पष्टपणे आणि शांतपणे आणि आंतरिक जाणीवेच्या रूपात दिले जाईल. सो यश कसं मिळेल? अंतर्मनाच्या यशाची पहिली पायरी. तुम्हाला आता अंतर्मन वापरायचं कसं हे शिकवलं जाणार आहे. सो सगळ्यात पहिलं म्हणजे जे आवडते ते शोधा आणि तेच करा. जिथे जे आवडत नाही त्याचा उगाच मन मारून काम करणे असं करायचं नाही. फक्त पगारासाठी म्हणून जातोय आणि तिथे काम करतोय, पण मला काही इंटरेस्ट नाही आहे. जोपर्यंत तुम्ही तिथे आहात जोपर्यंत तुम्ही जे काही करत आहात ते तुम्हाला आवडत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यात स्वतःला यशस्वी समजणार नाही. म्हणजे तुम्हाला ते आवडत नाही काम, तर तिथे तुम्ही नवीन काहीतरी करणारच नाही ना. बस तुम्ही मोनोटोनस जाणे येणे, बस मला करायचंय, पण माझ्या आवडीचं मला जे क्षेत्र आवडतं ते काम जर मिळालं नाही, तर तिथे तुम्ही नवीन नवीन काही गोष्टी शिकणार नाही. नवीन स्वतःला यशस्वी असं समजणारच नाही. तुम्हाला तिथे यश मिळणारच नाही. तुम्हाला यशस्वी म्हणत असले तरी तुम्ही जर स्वतःला म्हणता की नाही नाही, मी माझ्या जीवनात खूप यशस्वी आहे, मला सगळं छान चालू आहे, पण तुम्हाला ती गोष्ट आवडत नाही, पण तरी तुम्ही जबरदस्तीने करत आहात, फक्त पगार मिळतो आहे, करायचंय म्हणून करायचं असं चालू आहे. पण जेव्हा तुम्हाला एखाद्या कामाची आवड असते आणि ती जर तुम्हाला करायची इच्छा असेल, तर त्या अशी एखादी व्यक्ती आहे सपोज, ज्याला मानसोपचार तज्ञ बनायचं आहे, तर तो डिप्लोमा मिळून फक्त तो ते सर्टिफिकेट भिंतीवर लावून त्याचं काम संपणार नाही. पण त्या क्षेत्रामध्ये जर त्याला स्वतःला अजून छान चमकायचं आहे आणि खूप परिपूर्ण व्हायचं आहे, तर तो काय करेल? वेगवेगळे मार्ग शोधेल की अजून मी काय करू, माझे जे रुग्ण येतील त्यांच्यासाठी मला अजून काय करता येईल, किंवा असे क्लायंट झाले, असे रुग्ण आले ते मी काय करू. कॉन्फरन्समध्ये जाईल, तिथे अभ्यास सुरू ठेवेल, अजून एखादा सेमिनार जॉईन करेल, नवीन नवीन दवाखान्यात जाईल, नवीन नवीन नियतकालिके वाचेल, काय अजून होतं नवीन, म्हणजे ऍडव्हान्स येणाऱ्या ज्या सगळ्या हे असतात, ट्रीटमेंट असतात, त्यांच्याबद्दल अभ्यास करेल. एकाच ट्रीटमेंट सुरुवातीला जे शिकवले त्याच्यावरच तो राहणार नाही. तो नवीन नवीन गोष्टी शिकत राहील. दुसरा शब्द म्हणजे असं की जास्तीत जास्त जो ज्या फील्डमध्ये आहे त्याचं काम आहे मानस उपचार तज्ञ, लोकांचे दुःख कमी करणे. मग याच्यासाठी मी काय नवीन नवीन मार्ग शोधू? मला त्यांचं हित माझं महत्वाचं आहे. माझ्याकडे येणारा पेशंट हा खूप छान आनंदी होऊन गेला पाहिजे, हे ध्येय असेल त्या व्यक्तीचं. कारण त्याचं काम खूप आवडतं, खूप पॅशनेट आहे तो त्याच्या कामाबद्दल, तर तो या प्रकारे काम करेल. आणि ज्याला आवडतच नाही, तो फक्त मोनोटोनस जाणे, पगार घेणे, येणे, काम केलं काय नाही केलं काय काही फरक पडत नाही, माझं काय आहे अशी त्याची हे राहील. येस. आणि पहिले पाऊल उचलू शकत नाही, कारण काय करायचे हे त्यांना माहित नाही. आता ज्या लोकांना माहितच नाही की त्यांच्या मनामध्ये काय आहे, त्यांना काय आवडतं, मग त्यांना समजणारच नाही की काय करू मी. मग अशा वेळेस आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडचं हेल्प घ्यायची. मला कोणते काम आवडते हे जर मला माहित नसेल तर मग त्याच्यासाठी आपण सबकॉन्शियस माइंडला एक दिशा मागायची, मार्गदर्शन मागायचं की हे माझ्या अंतर्मनाच्या अमर्याद बुद्धिमत्तेला मी आव्हान करत आहे की माझ्या जीवनामध्ये मला खरं स्थान प्राप्त करून घ्यायचं आहे. मला मार्ग दिसत नाही, मला माझा मार्ग स्पष्ट करून दाखव की मी काय करू. हे जेव्हा तुम्ही पहिले 3 दीर्घ श्वास घ्यायचे, शांत बसायचं, विचार
डोक्यात येणार नाही. असं शांत सकाळी बसून तुम्हाला ही गोष्ट त्याला विचारावी लागेल अंतर्मनाला, किंवा झोपायच्या वेळेस रात्री तुम्हाला त्याला सांगावं लागेल की हे अंतर्मनाच्या अमर्याद बुद्धिमत्ता मला जीवनातील माझे खरे स्थान स्पष्ट करून दाखवत आहे, असं तुम्हाला म्हणत राहावं लागेल. आणि मग हळूहळू हळूहळू तुमची ही प्रार्थना तुम्हाला काय होईल सकारात्मक आणि प्रेमळपणे तुमच्या अंतर्मनाला जेव्हा तुम्ही सांगाल रोज, तेव्हा तुमची श्रद्धा आणि विश्वासाला धरून तुमची जी फिलिंग्स आहे, तुमचे जे पाठवलेले संकेत आहे, एका विशिष्ट रूपाने त्या भावना तुम्हाला ते उत्तर देतील. तुम्हाला कुठेतरी एखादा मित्र सजेस्ट करेल, एखादी ऍडव्हर्टाईज येईल, कुठेतरी कोणीतरी बोलताना काहीतरी गोष्ट क्लिक होईल, कुठून तरी तुम्हाला ते उत्तर सापडेल आणि तुम्हाला समजेल की नाही, मला हे करायला पाहिजे. तो तुम्हाला उत्तर देईल शांतपणे, आंतरिक जाणीवेच्या रूपात तुम्हाला ते उत्तर दिल्या जाईल. नेक्स्ट यशाची दुसरी पायरी. वाचा. यशाची दुसरी पायरी म्हणजे कामाच्या विशिष्ट शाखेत प्रावीण्य मिळवणे आणि त्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याची आकांक्षा बाळगून सतत प्रयत्न करणे. समजा एखाद्या विद्यार्थ्याने रसायनशास्त्र हे क्षेत्र व्यवसाय म्हणून निवडले असेल, तर त्याने या क्षेत्राच्या एका शाखेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि आपला सर्व वेळ आणि लक्ष त्या निवडलेल्या क्षेत्रासाठी द्यायला पाहिजे, जेणेकरून तो त्यात तज्ञ होईल. त्याच्या उत्साहामुळे त्याला त्याच्या क्षेत्रात जास्तीत जास्त शिकायला मिळेल. शक्य असल्यास त्याने इतरांपेक्षा जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याने आपल्या कामात खूप उत्साहाने रस घेतला पाहिजे आणि जगाची सेवा करण्याची इच्छा बाळगली पाहिजे. तुमच्यामध्ये जो सर्वात मोठा तुमच्यामध्ये जो सर्वात मोठा आहे तो सेवक असावा. ज्याला फक्त उपजीविका करायची आहे किंवा फक्त मिळवायची आहे, अशा माणसाच्या तुलनेत मनाच्या या वृत्तीमध्ये खूप फरक आहे. ही मानसिक वृत्ती आणि ज्याला फक्त उपजीविका करायची आहे अशा व्यक्तीची वृत्ती यात मोठा विरोधाभास आहे. कोणत्याही मार्गाने उदरनिर्वाह करणे हे यश नाही. लोकांकडे अधिक उच्च, उदात्त आणि परोपकारी उद्दिष्ट असली पाहिजेत. त्यांनी इतरांची सेवा केली पाहिजे आणि त्यासाठी आपल्या ताटातील भाकरीचा त्याग करण्यासही तयार असले पाहिजे. यशाची दुसरी पायरी. जर मला एक विशिष्ट अशी शाखा आवडते, तर मला त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवायचे, त्याच्यामध्ये सक्सेस व्हायचे आहे, त्याच्यात उत्कृष्ट कामगिरी मला करायची आहे. ही तुमच्या आतमध्ये आकांक्षा बाळगून तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागतील. एखाद्याला सपोज मेडिकल फील्ड निवडायची, रसायनशास्त्र आहे, त्या त्या शाखेवर लक्ष केंद्रित करावं लागेल. सगळा वेळ तिथे द्यायचा, ते क्षेत्र निवडायचं. मग त्याच्यासाठी कसं मला जास्तीत जास्त शिकायचं आहे, काय काय मी करायला पाहिजे, तेवढा उत्साह, तेवढा जोमाने, तेवढं 100% आपल्या तिथे लावायचं आहे. जास्तीत जास्त माहिती मिळवणे, खूप उत्साहाने काम करणे. रुग्णांची म्हणजे आता जर मी मेडिकल फील्ड निवडलं, तर माझी मानसिक तयारी पूर्ण अशी पाहिजे की मी इतकं छान व्यवस्थित माझं ते सगळा अभ्यास सगळं मी करेल आणि रुग्णांना मला चांगलं करायचं आहे, मला सेवा करायची त्यांची. कुठली एखादी नर्स असू दे, नर्सिंग जर ती हे करत आहे, चूज करत आहे, तर मी रुग्णांची सेवा करेल, माझ्या हातून रुग्ण बरे होतील, मला मला एक मॅजिकल पॉवर माझ्यामध्ये येईल. असं ज्यांना आपल्या प्रेम राहील ना, जसं मी ऍज अ टीचर म्हणून मला असं वाटतं माझा प्रत्येक विद्यार्थी हा अतिशय छान आणि असा एक्सलेंट झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी मला कधी कधी काही नाही समजलं तर मी इथून तिथून सगळीकडे समजून घेऊन प्रयत्न त्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न करते. नवीन नवीन ट्रिक, त्याला कसं क्वेश्चन जर एखाद्याला आठवत नसेल, एखादा असा आहे की जो वीक आहे, त्याला प्रश्नांचं पाठांतर जमत नाही, तर मग मी त्याला एखाद्या गाण्याच्या स्वरूपात, एखाद्या कथेच्या स्वरूपात किंवा वेगळं काहीतरी त्याला त्याच्यात इन्व्हेन्शन करून मी त्या मुलाकडून ते पाठ करून घेते. आणि जिद्दीने त्याला बसवणे, करून घेणे. असं नाही 1 तास ट्युशन आहे
आले मुलं, बसले, गेले, चालले. ही माझी प्रवृत्ती किंवा माझी वृत्ती नसावी. मी जरी ट्युशन टीचर असली तरी माझ्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी आणि त्याचे वडील, आई वडील त्याला माझ्याकडे पाठवतात. म्हणजे काहीतरी त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मीही माझ्या कामाप्रती तेवढी इमानदार असायला पाहिजे आणि तेवढाच माझ्यामध्ये उत्साह असायला पाहिजे. तसंच जेव्हा कुठलं क्षेत्र निवडता त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची इच्छा प्रबळ असली पाहिजे, उत्साहाने काम करायचं. सर्वात मोठं म्हणजे सेवक बनायचं आपल्याला. आपलं उपजीविका म्हणून ते काम नसतं करायचं. मी जर एखाद्या कंपनीमध्ये ॲज अ कुठल्या तरी पोझिशनला मी आहे, माझ्याकडे एखादा प्रोजेक्ट आहे, तर मी त्या कंपनीची सेवक आहे, मला मस्त काम करायचं आहे. माझ्यामध्ये ही प्रवृत्ती असली पाहिजे. फक्त मला पैसे कमवायचे आहे, महिन्याचा पगार आला पाहिजे, त्यांनी माझी म्हणजे उदरनिर्वाह होणार आहे. एवढंच फक्त ज्यांचं ध्येय असेल, ते कधीच पुढे जात नाही त्यांच्या आयुष्यामध्ये. मला सुट्ट्या किती मिळाल्या, माझ्या सुट्ट्या किती राहिल्या, आता मला सुट्ट्या माझ्या लॅप्स होणार, मग मी घरीच बसतो, मी सुट्ट्या घेऊन मस्त एन्जॉय करतो, काय फरक पडतो, मला जायचंच नाहीये, माझ्या सुट्ट्या वाया जातील. अशी ज्यांची प्रवृत्ती असते, असे लोक कधीच पुढे जात नाही, त्यांना यश मिळत नाही. माझ्या सुट्ट्या जरी राहिल्या असतील तर चला, मी अजून दुसरं काहीतरी चांगलं करेल किंवा माझे कलिग्स आहेत त्यांना मी काहीतरी शिकवेल किंवा तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय सगळ्यात जास्त करू शकता, तुम्हाला तो विचार करायचा. तुमची मानसिक वृत्ती ज्याला फक्त उपजीविका करायची आहे, अशा वृत्तीची व्यक्ती याच्यामध्ये खूप मोठा विरोधाभास असतो. सो कोणत्याही मार्गाने उदरनिर्वाह करणे याला यश म्हणत नाही. हे यश नाही आहे. इथे याला सक्सेस म्हणतच नाही. जरी तुम्ही एक जॉब करता, तुम्हाला पैसा मिळतो आणि तुम्ही जर म्हटलं मी खूप सक्सेसफुल एक एम्प्लॉई आहे, तर सॉरी, नाही. जिथे तुम्ही मनाने, विश्वासाने चांगलं कामच करत नाही, तुमचं तिथे तुम्ही 100%च देत नाही आणि फक्त पगारासाठी काम करता, त्याला यश म्हणता येणार नाही. सो लोकांकडे अधिक उच्च उदात्त परोपकाराची उद्दिष्ट असली पाहिजे, की मी ज्या कंपनीत आहे, मला ती कंपनी वरती कशी नेता येईल, मी काय असं चांगलं करू, कुठला प्रोजेक्ट करू, कसे माझे आयडियाज. नाही तर काही काही लोक अशी असतात, मी खूपदा बघितलंय, नको बाबा, आपल्याला जे माहित आहे ते काही जास्त सांगायची गरज नाही, नाही तर मग आपल्याच मागे येतं, मग आपल्यालाच देतात सगळे कामं, मी कशाला माझ्या मधलं टॅलेंट बाहेर काढू. अशी वृत्ती असते काही काही लोकांची. ही वृत्ती तो काहीच कामाची नाही. मला जर काही छान येत असेल तर माझं काम आहे की मी ते सजेस्ट करू दे, कारण माझ्या कंपनीला त्याचा फायदा होईल. जरी माझं नाव नाही होईल का, मला ऍप्रिसिएशन मिळतं नाही मिळत म्हणून मला दाखायचं नाहीये किंवा माझ्यावर जास्त वर्कलोड येईल म्हणून मला ते सांगायचं नाहीये, अशी वृत्ती कधीच नसावी. इतरांची सेवा केली पाहिजे, त्यासाठी आपल्याला आपल्या ताटातला भाकरीचा त्याग करायसाठी सुद्धा आपण तयार असलो पाहिजे. तिसरी पायरी. यशाची तिसरी पायरी. तिसरी पायरी सर्वात महत्वाची आहे. तुम्हाला जे करायचं आहे त्याचा वाटा केवळ तुमच्या पुरता मर्यादित असू नये, याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. तुमची इच्छा स्वार्थमूलक नसावी, तिचा फायदा मानवतेला व्हावा. चांगल्या कर्माचे व त्यापासून मिळालेल्या कृपा, आशीर्वादाचे आणि यशाचे परिपद पूर्ण झालेले असावे. दुसऱ्या शब्दात तुमचे ध्येय जगण्याची सेवा करणे किंवा त्याचा फायदा करणे हे असले पाहिजे. तुमची कल्पना, विचार व कृती ही स्वतःच्या कल्याणाबरोबरच जगाची सेवा करण्याच्या उद्देशानेही पुढे जाणे आवश्यक आहे. तुम्ही जर असे केले तर त्यातून कैक पटीने मिळणारे चांगले परिणाम तुमच्या दिशेने प्रवाहित होतील आणि या चक्राकार परिपथाचा प्रवाह पूर्ण होईल. मात्र जर तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्याच फायद्यासाठी काम करत असाल तर तुम्ही हे परिपथ पूर्ण करू शकणार नाही. तेथे तुम्हाला शॉर्ट सर्किटचा अनुभव येईल. तुम्ही यशस्वी झाल्यासारखे वाटू शकता, परंतु तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेल्या शॉर्ट सर्किटमुळे नंतर तुम्हाला मर्यादा किंवा आजार यांना तोंड द्यायला लागू शकतं. यशाची तिसरी पायरी महत्वाची सगळ्यात. जे करायचं आहे त्याचा वाटा केवळ तुमच्या फक्त लिमिटेशन नसावे, मर्यादित असू नये. एवढंच एवढंच करेल, एवढंच देईल, एवढंच करेल.
ठीक आहे. तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती स्वार्थ नसावा त्याच्यामध्ये. माझ्यापासून 10 लोकांना अजून फायदा झाला पाहिजे, मानवतेला फायदा झाला पाहिजे. मला जर कुठली चांगली गोष्ट माहित आहे तर मी अजून चांगल्या लोकांना स्प्रेड करावी. मला मॅजिक बुक माहित आहे, मी अजून 100 लोकांना सांगेल. मला सबकॉन्शियस माइंड आहे माहित आहे, मला अजून सांगायची आहे. जसं मला माहित झालं ही सबकॉन्शियस माइंड बुक खूप छान आहे, मी जेव्हा अटेंड केली मला समजलं, तर मला वाटलं मी माझ्या पार्टिसिपेंट्ससाठी का नाही देऊ. कारण मला माहित आहे की ही बुक खूप छान आहे. तर माझं ध्येय काय आहे, जर मी ॲज अ मोटिवेशनल स्पीकर मला बनायचं आहे किंवा मला छोट्या छोट्या मुलांसाठी मला काम करायचं आहे, जे शाळेमध्ये आता मेन म्हणजे तेच आहे, पुढलं भविष्य तीच आहे. पूर्ण आपल्या भारताचं भविष्य लहान मुलं आहेत. तर माझा जास्त फोकस असा मला असं वाटतो, सगळ्या शाळांमध्ये हे सगळं बुक गेलं पाहिजे. सबकॉन्शियस माइंड तर सगळ्यात पहिले गेली पाहिजे, असं माझा खूप असं मनातून वाटतं. मी आणि प्राजक्ता आम्ही बोलतो पण याच्यावर. तर मग मला जर एखादी चांगली गोष्ट माहिती तर मी 100 लोकांना सांगावी, कारण त्यांनी दुसऱ्यांचं भलं होणार आहे. मलाच फक्त माहित असलं पाहिजे, मीच माझा फायदा घेऊन घे, जे स्वार्थ असतं ना स्वतःचा, तसं नसावा. तुम्हाला दुसऱ्यांना सुद्धा दुसऱ्यांची सेवा करायचं तुमचं ध्येय असलं पाहिजे. फक्त फायदा नाही करून घ्यायचा त्याच्याकडून. तुमची कल्पना, विचार आणि कृती ही कल्याणाची असली पाहिजे, दुसऱ्याच्या जगाच्या सेवेची असली पाहिजे. ते उद्देश असलं पाहिजे की ते पुढे गेले पाहिजे. फक्त मीच पुढे गेलो पाहिजे, बाकी सगळे मागे राहिले पाहिजे, ही वृत्ती नसावी. तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला त्याच्या 100 पटीनं तुमचे चांगले परिणाम मिळतील. तुमचं आयुष्य अजून छान होईल. तुमची वाढ अशी चक्राकार पद्धतीने चालेल, म्हणजे चक्र चालेल त्या वाढीचं. आणि फक्त जर तुम्ही फायद्यासाठी काम केलं स्वतःच्या, तर ते काहीही काम नाही. ते शॉर्ट सर्किट होईल आणि तिथे तुम्हाला तुमचं आयुष्य पण शॉर्ट सर्किट, आणि तिथे मग 100 गोष्टी पण, आजार, चिडचिड, कुठल्या ना कुठल्या तरी तुम्हाला एका चॅलेंजला तोंड द्यावे लागेल. तेव्हा शॉर्ट सर्किट करायचं नाही. शॉर्ट सर्किटचा अनुभव आपल्याला येऊ नये असं वाटत असेल तर निस्वार्थ सेवा, आपल्याला जे चांगलं माहित आहे ते सांगा. जिथून तुम्हाला चांगलं घेता येतं 100 4 लोकांपर्यंत वाटा. तुम्ही जिथे कार्य करता तिथे निस्वार्थ सेवा करा. तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी येतात त्या तुम्ही हे करा आणि यश मिळवा. यश तुमचंच आहे. फक्त मन साफ असलं पाहिजे. तिथे कनिंगनेस किंवा खूप ठिकाणी पॉलिटिक्स चालतं ऑफिसेसमध्ये बघितलं आहे. तर त्या गोष्टी नसाव्या. इकडचं तिकडे, तिकडचं इकडे चुगलखोरपणा नसावा. आपल्या कलिग सोबत छान वागणे. मीच फक्त दाखवायचं, मीच काम करतोय, मीच काम करतोय, बाकी सगळे असेच आहे. अशी वृत्ती पण काही काही लोकांची असते. ही नसावी. काम करताना आपल्या सगळ्या लोकांना घेऊन चालावे. जरी तुम्हाला असं वाटत असेल मला अप्रिशिएशन मिळत नाही, मला कोणी माझं नाव घेत नाही, इट्स ओके. तुम्ही फक्त तुमचं काम करा. एक दिवस तुम्हाला त्याचं रिवॉर्ड मिळेल. मला ही गोष्ट मला माझ्या रिलेशनशिपमध्ये मी खूप अनुभवते आहे. मला खूप चॅलेंजेस येत आहेत आणि हे चॅलेंज मला चांगलं करायसाठी येत आहे. कारण युनिव्हर्सला मला एक व्यवस्थित, म्हणजे म्हणतात ना ते प्युअर हार्ट, जिथे काहीच नाही राहणार असं बनवायचं आहे त्याला. आणि त्याच्यामुळे तो मला रोज एक 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 चॅलेंज माझ्या समोर आणतो. कुठून मला काही ना काहीतरी येतं आणि तो मला टेस्ट करतो की तू कीर्ती किती शांत आहे. तुला अप्रिसिएशन मिळालं नाही, तू खरंच तू मनामध्ये शांत आहेस की नाही, की तुला काय वाटत आहे. तू रोज लिहिते ना, आय एम व्हेरी पीसफुल, मी खूप शांत आहे स्वतःसोबत दुसऱ्यासोबत. मग ठीक आहे, चला तुला आज हे टेस्ट देतोच. तो माझी टेस्ट घेतो आहे. पण मी स्वतःसाठी चला ठीक आहे, मी प्रयत्न करते आहे आणि मला नक्कीच याचा, म्हणजे याच्यावर मी सक्सेस होणार आहे हे मला माहित आहे. सो पुढे 25 झाले आता. आमची कुल्फी खूपच घशात जाऊन बसली. यशाचे खरे मोजमाप करून घेऊया आपण. 5 मिनिटं आहे. हो हो, इट इज व्हेरी लॉंग पॅरा. हम्म. सो टुमॉरो विल डू दॅट. येस. थँक्यू सो मच एव्हरीवन. सगळ्यांना लेसन समजत आहे असं मी गृहीत धरते. अं,
काही शेअरिंग किंवा तुम्हाला अफर्मेशन्स वगैरे अजून लिहायचे आहे किंवा चॅन्टिंग करायचं आहे. आणि हो पेअर पण तुम्ही रोज करा. मी म्हटलं होतं की मी एक छान खूप दिवसापासून 3 महिन्याच्या आधीपासून माझं चालू आहे की मी एक सेशन ठेवेल, पण ते काही मुहूर्त येऊन नाही राहिले नाही. कधी येईल माहित नाही. पण ज्यांना जसं जमतं तसं हो प्रेयर पण रोज करायचं, त्यांनी पण बराच फरक पडतो. यस मैम। यो चलो, सो मीटिंग को एंड करें कि और 4 मिनिट कुछ करना है? मॅम तुम्ही काल परवा बोललेले की सर घेणार आहे एक सेशन म्हणून. सर आज अजून उठलेले नाहीये. अच्छा. हम्म. ते क्वांटम फिजिक्स तुम्हाला समजून सांगतील. जी द काय सायन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी म्हणून एक बुक आहे, त्यांनी ती वाचली आहे. त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेले आहे की तुमचे विचार कसे, थॉट्स बिकम थिंग्स. आणि फोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, आपण विचार करतो ना आपल्याकडे, आपण पूजा करताना एकमेकाला हात लावून असं करतो. तर हे असं का, म्हणजे खरं एनर्जी कशी फ्लो करते, तर हे व्यवस्थितरित्या तुम्हाला सर समजून सांगतील. ते मला समजून सांगतात आणि मग मी त्यांचं ऐकलं की तुम्हाला सांगेल त्यात फरक पडतो. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही खूप छान सांगितलं मला आज हे समजावून. तर तुम्ही एक काम करा, एक दिवस माझ्या सेशन मध्ये येऊन सगळ्यांना सांगा. तर मला उद्या मी सांगते, उद्या किंवा बघू कधी सुट्टी आहे त्या दिवशी. ठीक आहे. अफर्मेशन घ्यायचे का मॅम यस। पैशाचे? अफर्मेशन घ्या ना. आज जे होतं ना हे लास्ट, मी सर्जनशील आहे, हेही चालेल. किंवा मला पैसा आवडतो, हम्म मी तो शुद्धीकरण विवेकाने वापरते आहे. पैसा चांगला किंवा आहे. एक काय म्हणते त्याला, किती 8 झाले ना. हा, तुम्ही स्वतः सगळेजण म्हणा, तुम्ही तुमचे मी मला पैसा आवडतो, मी सुज्ञपणे सर्जनशील आणि विवेकतेने वापरतो, मी तो आनंदाने मुक्त करतो आणि माझ्याकडे 1000 पटीने परत येतो. 11 टाइम्स म्हणा. कोण करेल सुरू? सुचिता मॅडम, ज्योती मॅम, तुम्ही म्हणता का? ज्योती मॅम तो तुम्ही रिपीट आनंदाने करा मुक्त. 11 टाइम्स. हा. ठीक आहे, बाकी सगळे म्यूट करून करा आपल्याला. मी तो आनंदाने मुक्तपणे काय म्हणू शकतो ते लिहून नव्हतं घेतलं ना. हा. काय होतं, मला पैसा आवडतो, मी आनंदाने मुक्त करतो, 1000 पटीने माझ्याकडे येतो. त्याच्यामध्ये एक तुम्ही सेंटेन्स सांगितलं मला. मी मुक्तपणे करतो, मुक्त करतो व 1000 पटीने परत येतो. परत येतो. मला पैसा मला पैसा आवडतो, मी तो सुज्ञपणे, मला सर्जनशीलतेने आणि विवेकाने वापरतो, सर्जनशीलतेने विवेकाने वापर. मी तो आनंदाने पैसा मुक्त चांगला करतो आहे, मी तो आनंदाने आणि तो माझ्याकडे 1000 पटीने परत येतो. परत येतो. 11 टाइम्स रिपीट दिस. पहिले तर सगळेजण स्ट्रेट बसा, 3 दीर्घ श्वास घ्या. आणि ही जी अफर्मेशन बोलताना भलाही तुम्ही 5 वेळा बोलायची आहे किंवा 11 वेळा बोलायची आहे, पण ती बोलताना हळूवार बोलायची आहे. ठीक आहे. तुम्हाला जमेल ज्योती मॅम की मी करू? हो हो हम्म. चालेल. हळू बोलायचं, ठीक आहे ना? चला. हृदयावर हृदयावर हात ठेवा, पहिला हा, उजवा हात ठेवा, नंतर डावा हात ठेवा, त्याच्यानं मन म्हणता येतं हम्म, आपल्या affirmation. चालेल. चष्मा वगैरे असेल तर काढून घ्या, म्हणजे एनर्जी आपली जात नाही ठिकाणी. सुरू करू. रेडी. मला पैसा आवडतो, मी तो सुज्ञपणे, सर्जनशीलतेने, विवेकाने वापरत आहे. पैसा चांगला आहे, मी तो आनंदाने मुक्त करते आहे आणि 1000 पटीने परत आणि तो 1000 पटीने परत येतो आहे. मला पैसा आवडतो, मी तो सुज्ञपणे, सर्जनशीलतेने, विवेकाने वापरत आहे. पैसा चांगला आहे, मी तो आनंदाने मुक्त करते आहे व तो 1000 पटीने परत येत आहे. मला पैसा आवडतो, मी तो सुज्ञपणे, सर्जनशीलतेने, विवेकाने वापरत आहे. पैसा चांगला आहे, मी तो आनंदाने मुक्त करते आहे आणि तो 1000 पटीने परत येत आहे. मला पैसा आवडतो, मी तो सुज्ञपणे, सर्जनशीलतेने, विवेकाने वापरत आहे. पैसा चांगला आहे, मी तो आनंदाने मुक्त करते आहे व तो 1000 पटीने परत येत आहे.
मला पैसा आवडतो, मी तो सुज्ञपणे, सर्जनशीलतेने, विवेकाने वापरत आहे. पैसा चांगला आहे, मी तो आनंदाने मुक्त करते आहे आणि तो 1000 पटीने परत येत आहे. मला पैसा आवडतो, मी तो सुज्ञपणे, सर्जनशीलतेने, विवेकाने वापरत आहे. पैसा चांगला आहे, मी तो आनंदाने मुक्त करते आहे आणि तो 1000 पटीने परत येत आहे. मला पैसा आवडतो, मी तो सुज्ञपणे, सर्जनशीलतेने, विवेकाने वापरत आहे. पैसा चांगला आहे, मी तो आनंदाने मुक्त करते आहे आणि तो 1000 पटीने परत येत आहे. मला पैसा आवडतो, मी तो शुद्धपणे, सर्जनशीलतेने, विवेकाने वापरत आहे. पैसा चांगला आहे, मी तो आनंदाने मुक्त करते आहे आणि तो 1000 पटीने परत येत आहे. मला पैसा आवडतो, मी तो शुद्धपणे, सर्जनशीलतेने, विवेकाने वापरत आहे. पैसा चांगला आहे, मी तो आनंदाने मुक्त करते आहे आणि तो 1000 पटीने परत येत आहे. मला पैसा आवडतो, मी तो शुद्धपणे, सर्जनशीलतेने, विवेकाने वापरत आहे. पैसा चांगला आहे, मी तो आनंदाने मुक्त करते आहे आणि तो 1000 पटीने परत येत आहे. मला पैसा आवडतो, मी तो शुद्धपणे, सर्जनशीलतेने, विवेकाने वापरत आहे. पैसा चांगला आहे, मी तो आनंदाने मुक्त करते आहे आणि तो 1000 पटीने परत येत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद लक्ष्मी माता. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो धन्यवाद, मच. धन्यवाद. उद्यापासून आपण काय करायचं, आपल्याजवळ पैशाची जे नोट आहे ना, पूर्वी आपण पैशाचं केलेलं खूपदा, पैसा जवळ ठेवून आपण हे हम्म. अफर्मेशन्स म्हणू शकतो. ठीक आहे ना. एक पैशाची जी आपली एक बनवलेली आपली जी नोट आहे ती हातात धरायची आणि मग आपण प्रेयर करायची. ठीक आहे ना. चलो, थँक्यू सो मच. थँक्यू फॉर जॉईनिंग. थँक्यू. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग अँड लिसनिंग. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल.